चालत जाते मी कुसुम. मला आता आणखी चर्चा नकोय अनुज. तू कुसुमला सॉरी म्हणायला हवं. अनुज, मला तुझ्याशी बोलायचंय. कुसुम, मला ऑलरेडी लेट झालाय. कालचा अख्खा दिवस वाया गेलाय आणि आजचाही हाफ डे. बरं ठीक आहे, नंतर बोलू. कुसुम, आय एम सॉरी. बोल. अनुज, आज पूजेसाठी सहाण लागणार होती. माझ्या बाबांचीही तब्येत बरी नव्हती. म्हटलं घरी जाऊन सहाण आणते, बाबांनाही भेटून येईन. पण तू पूजेसाठी एकटाच बसलास, थांबला नाहीस. तुला वाटलं नाही का माझ्यासाठी थांबावंसं? कुसुम, कुसुम, तुला माहितीये माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. आई म्हणाली म्हणून मी आज पूजेला बसलो. अनुज, तो मुद्दाच नाहीये. तू आज सुपारी ठेवून पूजा केलीस. तुला माहितीये अशी पूजा कधी करतात ते? कुसुम, ते काही असो, पण त्याचा एवढा इशू करण्याची काही गरज आहे? मुळात मला हे सगळं पटतच नाही ना. बायको नसली किंवा काही कारणांमुळे तिला पूजेसाठी बसता येत नसलं तर अशी पूजा करतात. कुसुम, तुला पूजा करायला आवडते का? मी आईला सांगतो ती दर महिन्याला घरी पूजा ठेवत जाईल. आई पण खुश आणि तू पण. अनुज, हे बघ, तू विषय दुसरीकडे नेतोयस. लग्न झाल्यापासून मी पाहतेय तुम्हाला इग्नोर करतोयस. बरोबर बोलतेय ना मी, अनुज? अनुज, आपलं अरेंज्ड मॅरेज झालंय. एकमेकांना समजून घेण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक एफर्ट्स घ्यावे लागतील. आणि मी तयार आहे. पण तू, आपल्या लग्नाला अजून 8-10 दिवसही झाले नाहीयेत अनुज. आपल्याला पूर्ण आयुष्य एकत्र घालवायचंय. अनुज, तुला समजून घेण्यासाठी मी 10 पावलं पुढे आले आणि तू एकही पाऊल नाही उचललंस तर कसं चालेल? हा, काल तू माझी बाजू घेतलीस आणि घरी पैसे दिलेस ना, तेव्हा मला वाटलं हो, तुला आहे माझी काळजी आणि तू एफर्ट्स घेतोस या नात्यासाठी. पण आज तू एरवी मला टाळतोस, मी समजून घेते. पण आज पूजेचा माझा हक्क, माझा मानच काढून घेतलास तू माझ्याकडून. अनुज, तुला याच्यावर काहीच बोलायचं नाहीये? काय बोलू कुसुम, मला खरंच वाटलं नव्हतं त्या सुपारीचा इशू तू इतका मनाला लावून घेशील. तुला ऑफिसला जायला उशीर होतोय. तू जा. गुरुजी निघालात? एक विचारू, अशी सुपारी जवळ ठेवून पूजा केली तर चालते? रीना, अरे, माहिती असावं म्हणून विचारते. दुसरा कोणताही पर्याय नसेल तर हा एक मार्ग सांगितलेला आहे. म्हणजे कुसुम असताना अनुजने एकट्याने पूजा केली हे बरोबर नाही, हो ना? ऍक्च्युली कुसुमचं चुकलं. घरी पूजा असताना आता ती माहेरी गेली, काय गरज होती? रीना, झालं गेलं सोडून दे ना. गुरुजी, आपल्या घरची सहाण सापडत नव्हती. कुसुम नवीन आहे आपल्या घरामध्ये, सो तिला बिचारीला काही सुचलं नसेल, ती स्वतःच सहाण आणायला गेली. मग त्याच्यासाठी ड्रायव्हरला पाठवायचं होतं ना, त्याने आणली असती. रीना, इनफ. गुरुजी, मसाला दूध तुम्हाला लागतं तसं कढत आहे, घ्या. ही दक्षिणा. नको गुरुजी, असं करू नका. जयप्रकाश, आज अनुज जे वागलाय ते मला पटलेलं नाही. पूजा केल्याचं समाधानही मला मिळालं नाही.
आणि समाधान न मिळालेल्या कार्याची मी दक्षिणा घेत नाही. सुहासिनी, ते दूध घेऊन जा. गुरुजी, चूक झाली. जयप्रकाश, तुझ्या वडिलांपासनं या घराशी माझे ऋणानुबंध आहे आणि म्हणूनच मी पूजा सांगितली. अनुजचा हट्टही सहन केला, पण आता मला मनापासून पश्चाताप होतोय. जिथे श्रद्धा नाही तिथे विधी सोपस्कार होतात आणि मी सोपस्काराची दक्षिणा स्वीकारणार नाही. माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला ते पटत नाही. चुकलं आमचं. पुन्हा अशी चूक होणार नाही. गुरुजी, या पूजेचा उपयोग तर होईल ना? तुम्ही म्हणत असाल तर आपण परत पूजा करू आणि त्यावेळेला दोघंही नक्की असतील. मी शब्द देते तुम्हाला. सुहासिनी, तू काळजी करू नकोस. देव आपल्या लेकरांवर कधीही रागवत नाही. तो परम दयाळू आहे आणि भावाचा भुकेला आहे. आई, बाबा, मी ऑफिसला जातोय. मृदुला, मृदुला, माझी ऑफिसची बॅग घेऊन ये, टिफिन घेऊन ये, उशीर होतोय मला. वासंती, तरी मी रुपालीला नेहमी सांगत असतो की आपली कामं आपण स्वतः करायला शिका. अरे हो वासंती, ते काय म्हणतात ग, जो दुसऱ्यावरी विसंबला. बास ना. अगं नाही, खरंच विसरलोय मी. काय ती पुढची ओळ? त्याचा कार्यभाग बुडाला. हा, त्यामुळं असं कोणावर विसंबून राहूच नाही ना. लहानात तो मध्ये मध्ये बोलून भांडण उकरून काढायला. मी तुझ्यामध्ये येतोय कधी? हे जे मध्ये मध्ये बोलते हे मला कळत नाही असं वाटते तुम्हाला? हे बघ, मी वासंतीशी बोलतोय. गेल्या काही वर्षात मी तुझ्याशी बोललोय का? अरे आणि कसं बोलणार, तू सेपरेट राहायचंस ना. तेच बरं होतं. एकत्र राहिलो असतं ना तर यापेक्षा काय वेगळं चित्र दिसलं नसतं. तुम्ही दोघ जण नका ना भांडू. मला नाही सहन होत. बघितलं, एकत्र राहिलो ना की असा डोक्याला ताप असतो. तुलाच हौस होते ना एकत्र राहायची. सेपरेट राहत असतो तेच बरं असतं. अरे मग राहा वेगळा. हा, पण स्वतःच्या हिमतीवर राहा, नाही तर परत कुसुमच्या दारात जाशील मदत मागायला. हे बघ, काय गेंड्याच्या कातडीचे असल्या तू, म्हणून सांगावं लागतं. हे अहो पुरे. वासंती, कुसुमचा काही फोन आला होता का ग? नाही, मीच केला होता फोन. पूजा कशी झाली ते विचारायला. हो, मग काय म्हणाली? नाही, घाईत होती, फार काही बोलली नाही. अगं मग तू विचारायचंस ना की पूजा कशाची होती, काय वगैरे. अहो, मुलीच्या संसारात उगाच ढवळाढवळ करतात असं नको वाटायला त्यांना. काही महत्वाचं असेल तर तीच सांगेल ना आपल्याला. हो, कुसुमचं एकदा बस्तान बसलं की झालं. नका काळजी करू, सगळं ठीक होईल. पाठवा. हाय सर, मी शुभंकर, वेडिंग फोटोग्राफर. प्लीज सेट. येस सर. गिव्ह मी अ मोमेंट प्लीज. येस सर. सर, तुमच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज या पेनड्राईव्ह मध्ये आहेत सर. ओके, थँक्यू. सर, यामध्ये करेक्शन केलेले सर्व फोटोग्राफ्स आहेत आणि अल्बम आणि लेआउटचे सर्व ऑप्शन देखील सेव्ह केले सर. सर, तुमचे फोटो एडिट करण्यासाठी मी एक नवीन टेक्नॉलॉजी यूज केली सर. आणि तुम्हाला आवडलेले फोटो सेव्ह करण्यासाठी या पेनड्राईव्ह मध्ये वेगळं फोल्डर देखील सेव्ह केले सर. सर, एकदा पाहून घ्या ना सर फोटोज. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर प्रिंट होऊन अल्बम तयार व्हायला 8 दिवस तरी लागतील सर. मी पाहतो. हरी काका, जरा आत येता का प्लीज? ओके. सर, एक रिक्वेस्ट आहे सर. फोटो पाहिलेत तर बरे होते. ऍक्च्युली मी स्वतःची तारीफ कधीच करत नाही सर, पण फोटो इतके अमेझिंग आलेत ना सर की सर प्लीज एकदा बघा ना सर प्लीज. मी पाहतो नंतर. आत्ता जरा इम्पॉर्टंट काम आहे. ओके सर, हरी काका, यांना अकाउंट्समध्ये घेऊन जा.
यांचं बिल किती झालंय ते विचारा आणि क्लिअर करून द्या. तुम्ही जा यांच्याबरोबर, हे सांगतील तुम्हाला. थँक्यू. हो चला. सर ते एकदा मी पाहतो नंतर, आत्ता जरा इम्पॉर्टंट काम चालू आहे. ओके. सर सोशल मीडियावर माझं पेज देखील आहे. तुम्ही फोटोज बघून जर का कॉमेंट केले तर मला त्याचा खूप फायदा होईल सर. या शुअर. देणार, प्रतिक्रिया देणार आणि तुम्हाला ऑर्डर बी भरपूर मिळणार. मी आठवण करून देईन की साहेबांनी. आता निघूया. चालेल. थँक्यू सर. थँक्यू. सर त्यांचं बिल पेमेंट झालेलं आहे. ओके. मी वरच्या मजल्यावर आहे. कुसुम मॅडमने त्यांची कॅबिन दाखवतो. कुसुम आलीये? म्हणजे तुम्ही सांगती नाही आलो होय? ऍक्च्युली मला एक लवकर मीटिंग होती, सो मी पुढे निघून आलो होतो. बरोबर. काय लागलं तर सांगा. हो. मॅडम हे लीना मॅडमने दिलेत. अर्जंट आहे म्हणून सांगितलंय. बरं बरं. अनुजने आज दिवसभरात एकही फोन केला नाही. असं का वागतोय अनुज? अगदी परक्यासारखा. कम इन. मॅम, ही आपल्या नव्यान प्रोजेक्टच्या मार्केटिंग एक्सपेन्सची फाईल आहे. यात काही पॉईंट्सबद्दल डाऊट असतील तर विचारा मला. थँक्यू. ऋषिकेश, गुड प्रेझेंटेशन. थँक्यू. काही मायनर चेंजेस आहेत, ते मी तुला पाठवतो, एकदा चेक करून घेशील. शुअर. एक्सक्यूज मी. हॅलो. नाही नाही नाही, मी तुम्हाला कळवतो. येतो मग. कुसुम तिथेच होती. मी तिला नोटीसही नाही केलं. हर्ट झाली असेल का आता ती? बायको नसली किंवा काही कारणांमुळे तिला पूजेसाठी बसता येत नसलं तर अशी पूजा करतात. कुसुम, तुला पूजा करायला आवडते का? मी आईला सांगतो, ती दर महिन्याला घरी पूजा ठेवत जाईल. आई पण खुश आणि तू पण. चुकलं माझं. कुसुमवर चिडायला नको होतं. तिची या सगळ्यात काय चूक आहे? तिला तर बिचारीला हॅलो. काय बोलू? हा बोलत का नाहीये? हॅलो अनुज. चुकून लागला वाटतं. हॅलो कुसुम. अनुज बोल ना. कॅबिन मध्ये येतेस का प्लीज? थोडं बोलायचं होतं. आले. ओके. कम इन. ये ना, बस. कॉफी घेऊयात? नाही, मला काही नको, थँक्स. सॉरी म्हण अनुज. हा बोलत का नाहीये? मी निघू का? हवं तर येते परत. कुसुम, अजून रागावलीस? ॲक्च्युली तू फोन केलास तेव्हा मी केबिनमध्ये माझं कामच करत होते. बरंच काम पेंडिंग आहे, मी कंप्लीट करते. सॉरी, तू इथे काम करतेस हे विसरलोच होतो मी. इट्स ओके. कुसुम, आय एम रिअली रिअली सॉरी कुसुम. मी खरंच खूप रूडली वागलो तुझ्याशी. तुला हर्ट केलं. वेट अ मिनिट.
हा नमस्कार. हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? अहो बाजारात आलो होतो सामान घ्यायला. आता घरीच निघालोय. ओके. ॲक्च्युली फोटोज आलेत आमच्या लग्नाचे. मग केव्हा येत आहे घरी? सगळे एकत्र बसूनच फोटो बघूया. खरं तर मला पण असंच वाटत होतं. मी एक काम करतो, तुम्हाला संध्याकाळी गाडी पाठवतो, तुम्ही सगळेच इकडे या. मग आपण एकत्र डिनर करू आणि नंतर फोटोज बघू. नाडकर्णी गुरुजींकडे प्रसाद पाठवलाय. आजच अन्नदान होईल. अनुजच्या हातून पूजा पार पडली आहे. बरं जरा. काय सुहासिनी, तुला काय वाटतं? सुहासिनी, काय झालंय? पूजा झाली खरी, पण मनासारखं समाधान नाही मिळाला. पूजेला कुसुम बसू शकली नाही म्हणून तुला टेन्शन आलंय का? लग्नानंतरची पहिली पूजा होती त्यांची. त्यांच्या सुखासाठीच करत होतो ना आपण. उगाच अनुजचं ऐकलं. कुसुम लगेच परत आली की. आता तिच्या नजरेला नजर देण्याची माझी हिंमत होत नाहीये. तिचा मोठेपणा म्हणून ती काही बोलली नाही, पण काळजी करू नकोस, मी बोलतो अनुशी. तिला ऑफिसमध्ये एकट्याला गाठता येईल. प्लीज बोला. तो कुसुमशी खूप विचित्र वागतोय. त्याच्या मनात काय आहे एकदा स्पष्टपणे कळू द्या आपल्याला. त्याला तुला अजून काही सांगायचं का मला? माझ्या मनातली शंका यांना सांगू की उगाच यांच्या डोक्याला त्रास देण्यापेक्षा मीच अनुजशी बोलू? मला वाटतंय तसं काही नसेलच तर. म्हणजे कित्येक रात्र तू शांतपणे झोपली नाहीयेस. जे बोलायचे ते मन मोकळेपणाने बोल. तब्येत बिघडायची तुझी. तो मला गेले काही दिवस एक गोष्ट खूप खटकते. कोणती? लग्न झाल्यापासून अनुज कुसुमला टाळतोय. म्हणजे एखादं नवीन जोडपं कसं असतं तसं काही दिसतच नाहीये या दोघांमध्ये. माझ्या मनात खूप वेडेवाकडे विचार येत आहेत. काय वाटते तुला? अनुजला दुसरी एखादी मुलगी. आजकालच्या या मुलांचं काही सांगता येत नाही हो. आपण बघतो ना आजूबाजूला, कानावरही काही काही पडत असतं. सुहासिनी, मला तसं वाटत नाही. आणि आपल्या संस्कारांवर विश्वास ठेव ना. तो आहेच हो, म्हणून तर इतके दिवस काही बोलले नव्हते. पण मनात नाही नाही ते विचार यायचे थांबत नाहीयेत. सुहासिनी, आताच्या जनरेशनची मुलं लव्ह मॅरेज करतात. त्यात त्या दोघांचं झालं अरेंज मॅरेज. त्या दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळच मिळाला नाहीये. त्या दोघांना थोडा वेळ द्यायला हवा अजूनही, असं मला वाटतं. आता राहिला प्रश्न तुझ्या मनातल्या शंकेचा. अनुजचं दुसऱ्या कुठल्या मुलीवरती प्रेम असतं तर ते त्याने आपल्या लग्नाआधी सांगितलं असतं. सुहासिनी, आत्ता अनुजला लग्न करायचं नव्हतं. त्याच्या भल्याकरता आपण त्याला लग्न करायला तयार केलं, तेही तो ओळखत नसलेल्या मुलीशी. त्याला थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. चिंता करू नकोस. तुमचं हे सगळं पटतंय मला. तरी सुद्धा का माहित नाही, माझं मन पूर्ण शांत होत नाहीये. भीती वाटत राहते.